इथेनॉल निर्मितीचा साखरेचा उत्पादनाला मोठा फटका बसला। किरकोळ बाजारामध्ये साखर 75 ते 80 रुपयांच्या घरात दर 100कडे जाण्याची शक्यता। तर केंद्र सरकारकडून विनाशुल्क 10 लाख टन साखर आयातीस मंजुरी। राज्यात सुट्ट्या तेलावरती बंदी। भेसळयुक्त तेल विकल्यास 7 वर्षांपासून अजन्म शिक्षा आणि 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला जाईल। एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचा हा इशारा। धनुष्यबाण आम्हाला द्या किंवा मग गोठवा, ठाकरेंच्या वकिलांची ही मागणी। तर धनुष्यबाण गोठवल्यास सर्व आमदार भाजपमध्ये जातील, प्रकाश आंबेडकर यांचा दावा। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात पुढील सुनावणी 2 सप्टेंबरला होणार। सुप्रीम कोर्टाला आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार। विधानसभा अध्यक्षांनी प्रकरण योग्य पद्धतीने हाताळलेलं नाही। चिन्हाचा निर्णय फक्त विधिमंडळातील संख्याबळ पाहून दिलेला आहे। ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांचा युक्तिवाद। शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यामध्ये 3 तास बैठक। सिल्वर ओकवरती बैठक झाल्याची सूत्रांची माहिती। विलिनीकरण, सत्तेतला सहभाग आणि दादांच्या राष्ट्रवादीमधल्या अंतर्गत घडामोडींवरून चर्चा झाल्याची देखील माहिती। सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरती पुन्हा प्रश्नचिन्ह। पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांच्याकडून सुनेत्रा पवारांना रिमाइंडर नोटीस। निवड घटनाबाह्य असल्याचाही केला आरोप। पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांची भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार। बालवडकरांची वर्तवणूक अहंकारी, भाजपकडून पत्र लिहित नाराजी। तर निधी वाटपावरून बालवडकर यांनी फडणवीसांसह चंद्रकांत पाटील आणि महापौर नागपुरे यांच्यावर केलेली टीका। काँग्रेस संचालित कॉलेजच्याच तरुणींसोबत राहुल गांधी संवाद साधणार। पुण्यातील राहुल गांधींच्या छात्रों गुंज या कार्यक्रमावर फडणवीसांची टीका। तर काँग्रेसने शाळा सुरू केल्या आणि भाजपने शाखा वडेट्टीवारांचा पलटवार। राज्यातील शालेय शिक्षण मंत्री काम करत नसतील तर त्यांना बदला। सरकारी शाळेतील मुलांचं भविष्य खराब करण्याला प्रशासन जबाबदार। लातूरच्या उजनी गावातील झडपी शाळेच्या पाहणीवेळी अभिजित देपके यांचा हा आरोप। बँकेच्या लॉकरमधून अर्धा किलो सोनं चोरीला। मुंबईच्या कांदिवलीमधली घटना। बँकेच्याच अधिकाऱ्याला अटक, सोनं देखील हस्तगत। अंधेर येथील जिम्मीज बर्गरमध्ये काचेचा तुकडा आढळला, त्यामुळे खळबळ। एफडीए आणि आंबोली पोलिसांकडे करण्यात आली तक्रार। कोरियन वेज बर्गरमध्ये काचेचा तुकडा आढळल्याचं समोर। चर्चगेट बोरीवली लोकलमध्ये दिव्यांग डब्यातील प्रवाशाला ढकलून दिल्यानं मृत्यू। वांद्रे माहीम स्टेशन दरम्यानची घटना, आरोपीला अटक। मराठी न येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाईचा बडगा। आरटीओकडून 1268 रिक्षा चालकांना बजावण्यात आली नोटीस। नोटीसच्या नंतर 3 महिन्यातही मराठी न आल्यास परवाना कायमचा होणार रद्द। मुंबईमधील गायमुख शिवाजी चौक मेट्रो 10चा मार्ग मोकळा। 8535 कोटींच्या खर्चाला मान्यता। घोडबंदर मार्गाचं रुंदीकरण होणार। अंगणवाड्यांमध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरवल्याबाबत तक्रार करणाऱ्या अंगणवाडी सेविकेचंच निलंबन। कारवाईमुळे तीव्र संताप। अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांनी निकृष्ट आहाराबाबत व्हिडिओ शेअर करत तुकाराम मुंढे यांच्याकडे केली होती तक्रार। लिव्ह इन रिलेशनशिप हे विवाह समान। आई वडिलांनाही त्यात हस्तक्षेपाचा अधिकार नाही। दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल। लखनौच्या गोमतीनगरमध्ये आयसीआयसीआय बँकेबाहेर एका व्यक्तीकडून पत्नी आणि बहिणीवर गोळ्या झाडल्यानंतर आत्महत्या। यूपी पोलिसांकडून प्रकरणाचा तपास देखील सुरू। कौटुंबिक कारणामुळे गोळ्या झाडल्या असा आरोप। उच्च न्यायालयाचा झारखंड सरकारला धक्का। जेएसएससी आणि जेपीएससी परीक्षा आणि भरती रद्द करण्याचा निर्णय झारखंड उच्च न्यायालयाकडून स्थगित। सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकमध्ये सोन्याची खाण खचून दुर्घटना। 100हून अधिक लोकांचा मृत्यू। शेकडो कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले। सुरक्षा साधनांच्या अभावामुळे बचाव कार्यास देखील अडचण निर्माण।